पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवारांमध्ये तब्बल 1.5 तास बैठक। बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये नेत्यांमध्ये खलबतं। बैठकीत काय चर्चा झाली याकडे राज्याचं लक्ष। जय पवारांनी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जाऊन अजितदादांच्या अंत्यविधी स्थळाला केलं अभिवादन। अभिवादनानंतर विद्या प्रतिष्ठान मैदानाची केली पाहणी। अपघातापूर्वी विमानातून कुणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत होतं, मात्र त्यानंतर अचानक ब्लास्ट झाला। स्थानिक सरपंचानं माहिती दिली असल्याचा अमोल मिटकरींचा दावा। शपथविधीवर मला भाष्य करायचं नाहीये, तर शपथविधी झाला, संधी दिली, आनंद आहे। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया। विलिनीकरणावर बोलण्याचा देवेंद्र फडणवीसांना अधिकार नाही। शरद पवारांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। तर अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा होती, शरद पवारांची माहिती। चुलत पुतण्या श्रीजित पवारांना अजित पवारांनी केला होता शेवटचा कॉल। लँडिंगपूर्वी अजित पवारांची श्रीजित पवारांसोबत चर्चा। जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची श्रीजित पवारांची माहिती। नाशिकच्या सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये सोप आणि डिटर्जंट पावडर बनवणाऱ्या कंपनीला आग। आगीत कंपनी जळून खाक। पुण्यातील एका सीएनजी पंपावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईंना कारनं उडवलं। अपघातात पुनावालांची आई गंभीर जखमी। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर टँकर उलटला। मोठी वाहतूक कोंडी। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। हजारो वाहन चालक 15 तासांपासून अडकले वाहतूक कोंडीत। आणि आता नाशिकमधून एक मोठी बातमी। नाशिकच्या सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। सोप आणि डिटर्जंट पावडर बनवणाऱ्या विमा कंपनीला भीषण आग लागली आहे। आगीमध्ये कंपनी जळून पूर्णतः खाक झाली असल्याचं कळतंय, तर अद्यापही आग आटोक्यात आली नाहीये। आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आग पसरल्यानं आजूबाजूच्या 2 कंपन्यांमध्ये देखील पेट घेतला असल्याचं कळतंय। आग लागलेल्या कंपनीसह आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय, तर अग्निशमन विभागाचे बंब कमी पडल्यानं आग नियंत्रणात येण्यास अडथळे निर्माण होत आहेत। काही दृश्य समोर आलेली आहेत। नाशिकमध्ये ही घटना घडली आहे। नाशिकमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये ही भीषण आग लागलेली आहे। सोप आणि डिटर्जंट पावडर बनवणाऱ्या विमा कंपनीला भीषण आग लागली आहे। आगीमध्ये कंपनी जळून पूर्णतः खाक झाली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, या कंपनीला भीषण आग लागली असल्याचं कळतंय। आग नेमकी कशामुळे लागली, आटोक्यात आलेली आहे का, काय अपडेट? या सगळ्या घटनेमध्ये जी माहिती समोर येते त्यानुसार नाशिकच्या सिन्नर माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एका केमिकलच्या कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे आणि अद्याप ही आग जी आहे ती विझू शकलेली नाहीये। त्याचं कारण असं आहे की सिन्नर औद्योगिक वसाहतीसाठी केवळ 2 टँकर जे आहेत ते पाण्याचे त्या ठिकाणी आहे, मात्र त्यातला एक टँकर हा माणिकराव कोकाटे यांच्या वडिलांचं निधन झाल्याने त्यांच्या इकडे असलेल्या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी पाठवण्यात आलेला आहे। तर जो एक टँकर त्या ठिकाणी होता, त्या एक टँकरच्या मदतीने ही आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय, मात्र ही आग जी आहे ती अद्यापही विझू शकलेली नाही। त्यामुळे आता त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी नाशिक महानगरपालिकेचे जे अग्निशमन दलाचे बंब आहे त्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, पाचारण केलेलं आहे। हे अग्निशमन दलाचे बंब ज्यावेळेला त्या ठिकाणी पोहोचतील त्यानंतर ही आग जी आहे ती आटोक्यात येईल। मात्र गेल्या 1 तासांपासून ही आग या ठिकाणी भडकलेली आहे आणि या आगीमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या विमा एरोमॅटिक्स नावाची ही कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये साबण अर्थात सोप बनवली जाते, काही डिटर्जंट पावडर जी आहे ती बनवली जाते, काही अगरबत्तींचं सुगंधी केमिकल जे आहे ते त्या ठिकाणी बनवलं जातं आणि अशा स्वरूपाचे वेगवेगळे केमिकल असलेली ही कंपनी होती। आणि प्राथमिक अंदाजानुसार या कंपनीमध्ये ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे। मात्र ही आग विझू न शकल्याने आजूबाजूच्या ज्या इतर छोट्या मोठ्या कंपन्या आहेत
त्या कंपन्यांमध्ये देखील ही आग जी आहे ती आता पसरते आणि त्यामुळे ही आग लवकर आटोक्यात आणणं हे सगळ्यात मोठं आव्हान या सगळ्या यंत्रणांच्या समोर आहे। मात्र अग्निशमन दलाचे बोंब त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे ही आग विझवताना प्रचंड अडथळे प्रचंड अडचणी त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना येतात। आपण जर दृश्य बघितली तर अनेक अधिकारी पाईपच्या साह्यानं बकेटच्या साह्यानं पाणी मारून त्या ठिकाणी आग जी आहे ती इतरत्र भडकणार याची दक्षता घेताय, शर्थीचे प्रयत्न करताय। मात्र आता ज्यानंतर नाशिक महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे बोंब त्या ठिकाणी पोहोचतील त्यानंतरच ही आग जी आहे ती आटोक्यात येईल अशी माहिती मिळते। ठीक आहे लक्ष्मण, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। छत्रपती शिवाजी पार्कातली ही दृश्य आपण पाहतोय। बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे तिथे पोहोचलेले आहेत। तिकडची ही दृश्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी करत असतानाची ही दृश्य आपण पाहतोय। शिवाजी पार्कातली दृश्य, उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कात पोहोचलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, रमेश प्रेमद्या, आपण बघतोय की ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे हे सध्या जुना महापौर बंगला अर्थात बाळासाहेबांच्या स्मारकाच्या ठिकाणी आलेले आहेत। एकूणच पाहणी नेहमीच आम्ही करत असतो तशाच पद्धतीची ही पाहणी असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। लवकरच हिंदुहृदय स्मारक बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे। त्यामध्ये विविध कंगोरे हे पुन्हा एकदा अभ्यासले जाणार आहेत। त्यासाठीचं रिसर्च वर्क हे पूर्ण झालेलं आहे आणि त्या निमित्तानं येत्या काळामध्ये आमचं सतत येथं येणं होणार आहे। अशा पद्धतीचा संवाद काही वेळापूर्वी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी साधलेला आहे। आपण बघतोय की उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर इतर नेते सुद्धा आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे। एकूणच स्मारकाच्या कामाबद्दलचा आढावा घेतला जाणार आहे। सुभाष देसाई सुद्धा आता या स्मारकामध्ये पाहणीसाठी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। बरं सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पाहणीसाठी शिवाजी पार्कात दाखल झालेले आहेत। तिकडची ही काही दृश्य आपण पाहतोय। तर उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाची पाहणी करण्यात येते। जन्मशताब्दी वर्षात बाळासाहेबांच्या स्मारकाचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या स्मारकाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे शिवाजी पार्कात दाखल झालेत। सुरुवात आपण बुलेटिनची चंद्रपूरच्या बातमीने करूयात। चंद्रपूरमध्ये भाजपकडून शिवसेना उबाठाला 1.25 वर्षांचा महापौर करण्याचा प्रस्ताव दिला गेलाय असं कळतंय। भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। शिवसेना उबाठा महापौर पद मिळण्याबाबत आग्रही असल्यामुळे आता भाजपकडून शिवसेना उबाठा पक्षाला हा नवीन प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। दोन्ही पक्ष पहिल्या 2.5 वर्षांकरता 1.25 वर्ष महापौर पद विभागून घेणार आहेत असं कळतंय। मात्र आधी कुणाचा महापौर होणार यावर चर्चा सुरू असल्याची भाजपच्या सूत्रांची माहिती आहे। दुसरीकडे भाजपकडून या प्रकारचा अधिकृत प्रस्ताव आला नसल्याची शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी माहिती दिली आहे। अशा प्रकारचा प्रस्ताव आला तर विचार करू असं संदीप गिऱ्हे यांनी म्हटलंय। आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। हैदर, एका बाजूला काँग्रेसमधला अंतर्गत तिढा सुटलाय अशी चर्चा आहे आणि दुसरीकडे भाजपच्या आणि उबाठाच्या या प्रस्तावासंदर्भातल्या चर्चा, काय सांगाल? चंद्रपुरात सत्ता संघर्ष मोठ्या प्रमाणात सुरू आहे। भाजप काँग्रेसमध्ये जो अंतर्गत वाद सुरू आहे त्याचा फायदा कुठेतरी घेण्याचा प्रयत्न भाजप करत आहे। त्याकरिता जी एक महत्वाची भूमिका बजावणारे जो उबाटा जो गट आहे शिवसेनेचा त्याच्याशी जी बोलणी करणे सुरू आहे आणि त्यामध्ये त्यांना जो प्रस्ताव ठेवण्यात आला, ज्या प्रकारे काँग्रेसने
उद्धव ठाकरे यांच्याकडे जो प्रस्ताव दिला होता अडीच वर्षाच्या संदर्भातला, आता तसाच प्रकारचा प्रस्ताव भाजपने सुद्धा दिलेला आहे. तो म्हणजे की 2.5 वर्षामध्ये 1.25 वर्ष महापौर असावा भाजपचा आणि शिवसेनेचा अशा प्रकारे. परंतु या संदर्भात संदीप गिरिजा जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी अशी माहिती दिली की अशा प्रकारचा प्रस्ताव अधिकृत प्रकारे आलेला नाही. जर आला तर त्याच्यावर विचार करण्यात येईल आणि सकारात्मक चर्चा होईल अशा संदर्भात त्यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे. परंतु अधिकृत प्रस्ताव आला नसल्यामुळे सध्या तरी कोड्यात आहे सगळं. नक्की, म्हणजे कोडं अधिक गहिरं होत चाललेलं आहे, ते उलगडत नाहीये. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नवी दिल्लीमध्ये हायकमांड सोबत बैठक झाली आणि वडेट्टीवार गटाचे 19 नगरसेवक नागपुरामध्ये परतले. महिन्याभरापासून सुरू असलेल्या वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या गटातल्या संघर्षावर तोडगा निघाल्याची माहिती समोर येते. आज हायकमांड निर्णय देणार आहे. आमच्यात गट तट नाहीये, चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर होणार आहे, अशी प्रतिक्रिया या बैठकीनंतर देण्यात आली. पण नवी दिल्लीतल्या बैठकीमध्ये काँग्रेस अंतर्गत मोठा निर्णय झालेला आहे असं कळतंय. चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर होणार असे संकेत मिळत आहेत, तर विजय वडेट्टीवार गटाचा उपमहापौर होणार असे संकेत मिळत आहेत. सूत्रांकडून ही माहिती मिळते. यासोबतच जो आमच्या सोबत येईल त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार आहे. गटनेता काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश ठरवणार आहे. अशा गोष्टींवर चर्चा झाली आहे आणि शिक्कामोर्तब झालंय असं कळतंय. दरम्यान वेणुगोपाल यांच्या समोर ही बैठक झाली. वेणुगोपाल यांनी सगळ्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सुनावलंय की एकमेकांच्या मतदारसंघामध्ये लुडबुड करू नका. चंद्रपूरमध्ये नेमका वाद काय होता ते बघूयात. चंद्रपुरात काँग्रेसचे 27 उमेदवार विजयी झाले. धानोरकर गटाने असं म्हटलं की आमच्याकडे 13 नगरसेवक आहेत आणि वडेट्टीवार गटाने असं म्हटलं की आमच्याबरोबर 19 नगरसेवक आहेत. 27 जानेवारीला धानोरकर गटाकडून गटस्थापनेचा अर्ज करण्यात आला आणि वडेट्टीवार गटानं त्याला विरोध केला किंवा त्याच्यावर आक्षेप घेतला. हे चालू आहे काँग्रेसमध्ये अंतर्गत स्वरूपात. नगरविकास सचिवांनी निकाल राखून ठेवला. गटस्थापनेचा निर्णय अजून सुद्धा प्रलंबितच आहे. वडेट्टीवार गटातील नगरसेवकांकडून कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत. सरतेशेवटी हा वाद स्थानिक पातळीवर चंद्रपुरात सुटत नाही म्हटल्यावर वेणुगोपाल यांनी धानोरकर, त्यांचा गट आणि वडेट्टीवार आणि त्यांचा गट या सगळ्यांना बोलवून घेतलं नवी दिल्लीत आणि काल नवी दिल्लीमध्ये काही गोष्टी ठरल्यात असं समोर येत आहे.